भीमाशंकर परिसरातील सह्याद्री पर्वतरांगांच्या आदिवासी भागात मुंबई, पुणे व इतर राज्यातून पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्यांचे मुख्य आकर्षण म्हणजे श्री क्षेत्र भीमाशंकर जवळील कोंढोळ धबधबा आहे. पावसामुळे धबधबा प्रचंड वेगाने वाहत असला तरी तेथे मात्र पर्यटकांना येण्यासाठी मज्जाव करण्यात आल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरचे दर्शनासाठी भाविक येथे मोठ्या प्रमाणात येत आहे. तसेच या परिसरातील बोरगरी परिसर, बोरगड, नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर, हनुमानतळे, मुंबई पॉईंट, हुतात्मा बाबू सागर, डिंबे धरण व चासकामान धरण, कोंढोळ धबधबा, औपे यासह भीमाशंकर अभयारण्यात निसर्गाचा मनमुराद आनंद व देवदर्शन असा दुहेरी लाभ घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. सद्यस्थितीत येथे जोरदार पाऊस पडत असल्याने पर्यटकांचा ओघ वाढल्याचे दिसून येते. येथील माळीण व औपे परिसरात भातशेती, डोंगरदऱ्या, धबधबे पाहण्यासाठी विशेष गर्दी होत आहे. तालुक्यातून जाणारी बुबरा नदी, घोड नदी परिसरातील दृश्य रोमहर्षक असतात. भीमाशंकर व हुतात्मा बाबू सागर, डिंबे धरण, औपे परिसरात चालू असलेल्या पावसाने निसर्गाचे रूप डोळे दिपून टाकणारे दिसत आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. लोणावळा येथील भुशी डॅमवर झालेल्या दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळी सध्या तरी बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे कोंढोळ धबधबा पाहण्यासाठी सध्या तरी कोणी येत नाही, परंतु हा धबधबा पाहण्याची आतुरतेने वाट अनेक पाहत आहे. ज्यावेळी बंदी साधारण 31 ऑगस्टनंतर उठल्यानंतर अनेक पर्यटक हा धबधबा पाहण्याचा आनंद घेतील असा अंदाजही येथील स्थानिक निसर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे.